मी तुला सारखं म्हणायचं का नाही, माझं ऐकत जा, माझं ऐकत जा. लोकांचं ऐकून भांडणं काढीत जाऊ नका, कुणाचं ऐकून काही पण मला बोलत जाऊ नका, माझा अपमान करीत जाऊ नका. लोक आपलं वाटोळं करतेन, आपला संसार मोडतेन, आपल्या लेकरा बाळावर वाईट वेळ आणतेन. असं कितीतरी वेळ तुला समजून सांगायचं, कितीतरी वेळ तुला समजून सांगायचं, पण तरी पण तू ऐकत नसायची. म्हणून त्या गोष्टीवरनं वाद व्हायचा. लोक मग झाला थोडाफार वाद झाला की लगे लोक हायच सांगायला, इथून लगेच सांगायची फोन करून, लगेच तुझ्या घरची यायची की न्यायची तुला तिकडं. परत तिकडे जाऊन तू काहीतरी थोडंफार वाढवून सांगायचे, तुझ्या घरची मला भांडायचे, काय ना काय व्हायचं. परत हिकडची लगेच फुगवून तुला तर काय अजून जास्त कमी सांगायचे. तसं बोललं की अजून परत त्या गोष्टीवरनं कुठंतरी वाद व्हायचा. आणि मी सांगायचो की अशा लोकांसोबत बोलू नका की ज्या लोकांमुळं आपल्यात वाद होतोय, ज्या लोकांमुळं आपल्या घराचं वाटोळं होत चाललंय, अशा लोकांसोबत बोलूच नका. कारण ती चुकीचंच शिकवित आलेत आतापर्यंत. त्यांनी कधी चांगलं व्यवस्थित वाग, व्यवस्थित राहा, व्यवस्थित संसार करा असं तुला कोणी म्हणलं का? नाही. कोणी सगळी जेवढी म्हणणारी, जेवढी शिकवणारी होती ना, तेवढी सगळी चुकीचंच वागाय तुला शिकवलं का नाही? सगळ्यांनी तुझ्या माझ्यासोबत भांडणंच करा सांगितले का नाही सगळ्यांनी? मग हीच तुला मी सांगायचो का आपला संसार मोडून असं वागू नका, माझं ऐकत जा. तू माझं ऐकत नसायची, तिथंच आपला वाद व्हायचा. आणि मी सांगायचो आधीच तुला की ही तो माझं नाही ऐकलं का आपला वाद होईल बरं का, ही तो ऐक माझं, हे असं नाही ऐकल्यामुळं आपला वाद व्हायचा, दुसरं काहीच कारण नसायचं.